मॉर्निंग. आज आहे 365 दिवस चॅलेंजचा 353वा दिवस आहे. तर चला ग्राउंडकडे चाललो. आज बाहेर जायचा प्लॅन होता पण कॅन्सल झाला. तर आता आपण ग्राउंडकडे जाणार आहे कारण आला आहे ग्राउंडकडे. तर चला, आज संडे त्याच्यामुळे आज इकडं कोणीच नाही बघा, पुन्हा रस्ता सामसून. आणि आज उशीर पण चाललो आपण, 6 वाजून गेले. अशा टायमाला ग्राउंडवर असतो आपण. तर चला, गेट ओपन आहे, बरं झालं. बरं झालं गेट ओपन आहे. वरती उडी मारून आला लागलं असतं बरोबर, कारण आतमध्ये गेला म्हणजे गाडी आतमध्ये गेलेली आहे, नाही तर बाहेर लावली असती गाडी. थंडी तर लय भयानक आहे राव. मध्ये मध्ये कमी हो राहिली, मध्ये परत जास्त हो राहिली. तर आज बाहेर जायचं कॅन्सल झालं आपलं. तर आज आपण इथंच वर्कआउट करणार आहे. इथंच वर्कआउट वेगळा करणार आपण, कारण की त्याला पण लवकर जायचं आहे. कारण की तिकडून येणं म्हणजे 8 साडेआठ वाजतेच आपल्याला तिकडे बाहेर गेल्यावर. 8 साडेआठ 9 त्याला कंपनीत जायचं आहे. त्याच्यामुळे चला. स्पोर्ट्स क्लब आहे ना, त्याचे म्हणे भेटपाय पण यार उनकी जानकारी त्याच्या हमारी भी भेटपाय करने हैं, लेकिन हमसे कच्चे नहीं म्हणे. थंडी कमी आहे. हाँ कमी एवढी वाजून नाही थंडी. त्याच्याला म्हणणं होतं त्याच्यात म्हणलं होतं 3-4 दिवस रेस्ट कर म्हणून, त्याच्यात परिणाम म्हणून. मागच्या महिन्यात त्याच्या मागच्या महिन्यात सगळे नव्हते लावले. ते गेटला कुलूप लावायचं कारण काय दोपहर क्या आओ ना बोले आज तुमको अंदर का दिखा. इंटरनेशनल पूर्ण नेशनल का मेडल है उनके पास. म्हणजे परवा 2-3 दिवस झाले तर पेनची गाडी धडकली मागून येऊन. साखराच्या गाड्याच आहे ना गाड्या आता माहिती. आणि ते तांदळाच मी तुम्हाला म्हटलं एवढी गुणी ती डायरेक्ट अर्ध समजा हा अर्ध क्विंटल काही 1 क्विंटलची काही बिअरचा बॉक्स पेक्षा. कालवर का दवाखान्यात गेलो कुठे गेला? शिपा हॉस्पिटलला. शिपाकडला हे करते आणि त्याच्यात मागच्या कॉपऱ्यात नेलं. कसं मग ते का आलं तुम्ही मला म्हणे आपण केला वॉर्मअप. अप्पर तर काढच नाही अजून, थंडी आहे. तर आता काय करू, पहिले जॉगिंग करू थोडीशी, तर बॉडी गरम करून घेऊ. तर त्याच्यानंतर मग आजचा वर्कआउट काय आहे ते आपण बघू. चला चल. इथं काही खरं नाही तिथं. लागत आहे का? तर नॉर्मल रनिंग केली, थंडीला आहे आता. तर चला आजचा वर्कआउट काय ते बघू. आता करणार आपण जॉगिंग म्हणता येत नाही, रनिंग म्हणता येत नाही. आपण इथं
टाइम लावून रनिंग करणार आहे तर कमीत कमी 3 ते 5 किलोमीटरच्या आसपास करू आपण रनिंग. कारण की सरफेसचा बरोबर नाही त्याचा, त्यामुळे आपण थोडंसं कमी करणार आहे. एवढं आहे, टायमिंग लावून करू. आता इथून पुढं कसं आहे, टायमिंग लावून केलं ना तर आपला अंदाज कळतो ना, मी किती डिस्टन्स कव्हर व्हायलो, आपला पेस किती येऊ राहिला, आपला किती पर किलोमीटर किती निघू राहिलं, हे अंदाज. हे जर क्लिअर कळत असलं आपल्याला, आपण किती म्हणजे एफर्ट लावून किती काढू शकतो आणि नॉर्मल मध्ये किती काढू शकतो, हा फरक कळतो आपल्याला. तर आता काय करायचं आपल्याला, तर चला जॉगिंग करू आता आपण. चला आपण आता नॉर्मल जॉगिंग करणार आहे. तर जॉगिंग फक्त इथंच करणार आहे आपण, कारण की आज वर्कआउट आपला थोडासा कॅन्सल झाला. तर चला दुसरा वर्कआउट करता येत नाही, कारण की काल तर उद्याचा वर्कआउट आज करून घेऊ आपण लॉंगचा, मग उद्या आपल्याला दुसरा करता येतो. तर आपण नॉर्मल जॉगिंग केली 2-3 किलोमीटर. तर आज वर्कआउट वेगळा होता, प्लॅन ऐन टायमाला चेंज झाला, म्हणून आपण 3 किलोमीटर जॉगिंग केली. आता काय करायचं, आता उरलेले 2 वर्कआउट आहे आपले, तर आता ते 2 वर्कआउट करू आपण. कारण की ऐन टायमाला प्लॅन चेंज झाला ना तर समजत नाही काय करायचं काय नाही. पण एवढं आहे तरी आपल्याकडून 100% द्या. आता उशीर होऊ न पडलेलं आहे. तर चला नेक्स्ट वर्कआउट का आपला ते बघू आता. तर आपला आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट. आज थोडा वर्कआउट मध्ये डिसमिस झाला थोडासा. तर तरी आपण 3 किलोमीटर जॉगिंग केली नॉर्मल मधली. तर आता काय करू, फुल बॉडी स्ट्रेचिंग करू आता, कारण की टाइम झालेला आहे, थोडंसं लवकर जायचं होतं. पण एवढं किती अर्जंट असतो ते काही असू द्या, वर्कआउट कधी स्किप नाही करायचा. तर वर्कआउट आपला कम्प्लीट झाला. तर 3 किलोमीटर तर आपण जॉगिंग केली, ते पण एकदम एका सेम स्पीडनी, कमीत कमी पेस आला असन 4च्या स्पेसनी टाइम लावून केलं आपण. तर हे एकदम फ्री मध्ये गेलतो. आणि रनिंग करताना काय करायचं, एकदम फ्री मध्ये अप्पर बॉडी रिलॅक्स ठेवायचं, लोअर बॉडी काम करायचं फक्त बस. लोअर बॉडी फक्त, अप्पर बॉडी हात अशी हँडल झाली पाहिजे, आणि लोअर बॉडी फक्त स्टेप लॉंग पडल्या पाहिजे फक्त बस. जे मॅरेथॉन असते ना, प्रोफेशनल मॅरेथॉन रनिंग करते सेम तसं. आपलं कसं होते, स्टेपच खुलत नाही आपल्या. ह्याच्यामध्ये काय करायचं, ताकद लावायची नाही, फक्त स्टेप खुलली पाहिजे आपली. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या, 1600 मीटर मध्ये असो किंवा मॅरेथॉन मध्ये असो. तेच अप्पर बॉडी लोअर बॉडी आपलं ते लक्षातच नाही की आपण व्हिडिओ काढायचा आहे. तुम्हाला नेक्स्ट
आता उद्याचा आणि परवाच्या व्हिडिओमध्ये आपण क्लिअर सांगू अप्पर बॉडीचं कसं यूज करायचं आणि लोअर बॉडीचं कसं यूज करायचं अल्टरनेट रनिंगमध्ये रनिंग चालू मध्येच. कारण की चालू मध्ये स्विच करायचं. स्विच पण कसं कसं होतं ज्यावेळेस आपण 45 मिनिटं फाटले स्लो फास्ट करतो किंवा सर्किट ट्रेनिंग स्लो फास्ट करतो आणि रेपिटेशन करतो. तर ह्याच्यामध्ये आपल्याला ती सवय लागून जाते. जे अचानक स्विच करायचं असतं ना, कधी कोणती पॉवर लावायची कधी कोणती नाही पॉवर लावायची हे सगळं नॉलेज लॉंग रन मध्ये येतो. चला तर आता आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट. तर आता फुल बॉडी स्ट्रेचिंग करू कारण गाडी घेऊन आलं तिकडं. तर चला फुल बॉडी स्ट्रेचिंग करू आता. काय त्याच्यामध्ये ना गाडी दबू लागली डायरेक्ट. वर्ष आहे का दबू लागली पण गाडी ऊस आणायला जास्त जाड नको आणू. ते तोंड शिलत होते नाही. कमी जाड जर आणलं ना तर पूर्ण तोंड आपलं येऊन जाईल. वाढ राहत ना ते. बरं आण त्या म्हणा. तर चला आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओला नेक्स्ट चॅलेंज सोबत. बाय. करण कुठे गेला ऊस आणायला करण तो तिकडं. तर चला